fuimos a lo loco, todo el mundo a guayar reggaetón. काय हो पप्पा? अरे तुझ्या ये ना आज मटणाची भाजी करणार रे. तर भाजीला ना आपल्याला लिंबू आणि कोथिंबीर पाहिजे. जाय त्या वावरातून घेऊन ये आपल्याला. अरे मी इतक्यात हात पाय धुतले आणि कुठे जाऊ त्या चिखलात? राहतो काय मग भाजी काय भाजी खावं लागेल ना तुला. मी नाही जाणार पळा. जाय निघ आण पटक्यात वय. हा जातो थांबा. काढू बूट. इथला लय माजाटलाय भाड खवसाला खाऊ खाऊ माजलाय घरात. तरी घरातली कामं नाही होती त्याला. येऊ दे घरी थांब त्याला दाखवतो पट्ट्याचाच बेत दाखवतो त्याला आज. आईला हे घर तुला मालदार दिसतय. आईला चांगलाच पैसा वाटतं बरं का याच्याकडे. चांगली तिची चौकशी करून घेतो आता. रात्री येतो चांगली गँग घेऊन टाका मारतो याच्या घरावर. आता चौकशी करून घेतो चांगली त्याच्याकडे. नमस्कार काका. हो काका बोला. नमस्कार. नमस्कार. कोण आहे तुम्ही? मी ना विकायला आलोय. हो काय विकायला आलाय? ते आपल्याकडे सेंट पावडर अत्तर सगळे सगळे का? सगळे. आता या वयात काय सेंट मारू का मी? अहो तुम्ही पाहून तर घ्या. तुमचे पोर असेल ना घरात. आईन दोन कार्टे. पोर बिर असेल तर बा सेंट. एकदम ब्रँड आहे तुम्ही. अहो कसलं वास येतो याचा. अहो तुम्ही दुनिया कालचे तुम्हाला नाही एवढं घालणार. तुमचे पोर आहे कोणी घरात? आई आता गेले वावरात गेले दोघं. अहो पाहून घ्या अजून पण एकदम भारी नाही का घ्या. हो काका खाली बसू का? हा बस बस दमलं. बस. पाणी बिनी का आहे का? अरे गाडी कोणीच नाही आता मी चेक. हो लय दमलो होतो. हा बा ते सेंट जाऊ द्या बा आपलं का पावडरचा डब्बा आहे. एकदम ब्रँड आहे. आहे रे आमच्या पण हे. अहो एकदम ब्रँड आहे पण वेगळीच मार्केटमध्ये आले आता नवीन. काय घ्या हे बा. तुमच्या पोरांना आवडलो. तुम्हाला नाही आवडणार पण पोरांना आवडेल ना. पोरं काय पावडर लावतील काय? जाऊन द्या बा. बा झेंडू बाम आहे आपल्याकडे नवीन क्वालिटीचा एकदम. झेंडू बाम काय कशाला लावू आता? हो एकदम भारी बाम आहे. काय करते मग? झेंडू बामची जरूरत नाही आता सध्या. ते पट्टा लावतो मी पाठीला पट्टा. अहो घेऊन दिलाय. घेऊन टाका ना. लय लांबून आलो मी. नाही करू. हे बाई अत्तर कपड्याला लावा एकदम मस्त आहे. वास पा एकदा घेऊन पा जरा जरा. भारी वाटतंय बा. मग एकदम भारी. किती वाले? हे काय 300 रुपये फक्त. 300? अरे 300 किती वाट आहे त्याची? अहो या बा ना वाज पाहा तुम्ही कसं आहे ब्रँड एकदा हे बा. वास भारी बा. मग आमच्या काटले वापरीत सेंट. अहो मग घ्या ना त्यासाठी. भारी बा. हे आहे अजून काय काय? बाई कुक्काची डब्बी आहे आपल्याकडे. ते काय मी लाव का? अहो तुमची बायको असेल ना घरात. बायको जाईल तिकडे माहेरी. अहो घ्या ना मग तिच्यासाठी. काय जरूरत नाही. हो काय माझ्याकडे ना दाखवायसारखं काहीच नाही राहिलो आता. बा एक सेंट आहे हे बा फोकचा. फॉग आहे का? हा फॉग सेंट राहत कंपनी सेंटची आहे बा. इकडे करा चांगल्याला मारतो पा वास पा. भारी आला रे. मग काय करते मग? घे 2 सेंट. ती 2 सेंट घ्या. पैसे 30 रुपये घे. हो 30 रुपये काय फावडं लावू. मी लांबून आलोय. अरे 30 रुपये घे. हो नाही हो काका नाही जमणार 30 रुपये. किती देऊ शेवट? आता हे बा याचे 300 जातो आणि याचे 200 देऊन टाका ना. 500 देऊ तुला. मग हो घ्या ना आता. ए बाबा मला माहिती तू इडून नाही इडला नाही तू. मी नाशिकवरून आलोय. तू नाशिकवरून आला पण या राज्यातलं नाही वाटत आहे मला तू. अहो नाही पण बघ आता- लईत लई 100 रुपये देईल. हा 100 रुपये काय होतंय बा. मग जाऊ दे मग नाही पाहिजे. अहो घ्या ना आता. एवढं लांबून आलाय तुम्ही एवढं टाइमपास केला मावला. आता घ्या 100 रुपये देईल. 100 रुपये खाऊया का? हो हे पण नाही 200च आहे आणि 300 500 रुपयाचा झाला ना. नाही 100 मध्ये हे सुद्धा नाही येणार. 100 ला जायचं ते नाही हो, नाही नाही होणार. निघून उठून. नाही हो काका घ्या ना आता. लय लांबून आलोय आम्ही. आलाय सांगतोय 100 रुपये दे 100 रुपये दे. 100 मध्ये कसं केलं तुम्ही विचार करा ना. तुम्ही हाय मालदार आहे पण आता आमचं काय आमचा गरीबाचं काय आता. हो घ्या ना आता. हो सांगितलंय तुला शेवट 150 देईल. अहो 150 कस काय हो तुम्ही बोलते? 150 देईल शेवट. काय आप्पा काय करून राहिले? हे काय आणलं यांनी सेंट बेंट घेत होतो ना. हो हे बा सेंट आपल्या क्वालिटीचे घेऊन. कुठलं आहे भाऊ तू? नाशिक आपण. हा नाशिक नाशिक नाशिक. आणले का तू?
हा कोथरूड याला कुठं पाहिलं नाही मी आजूबाजूला. नाशिक आधार कार्ड दाखव बरं तुझं. आधार कार्ड ते नाही हो आता सध्या. हा घरी येते. आधार कार्ड दाखव ना. तुझं नाव काय आहे? माझं नाव शिंदे. शिंदे. पूर्ण नाव आहे का नाही आदेश काही? शिंदे. आदेश शिंदे. अहो आप्पा, आपल्या बाजूच्या गावात तर कसं चोऱ्या होऊ राहिल्या रात्रीच्या, पाहिल्या ना तुम्ही? या असेच दिवस आहे ना, चौकशी करून जाते आणि रात्री बरोबर गँग घेऊन येते चोऱ्या करायला. अरे असं करते का रे? अय दाऊ रे, तुझं आधार कार्ड दाखव रे. हो नाही हो आधार आधार कार्ड दाखव. ए, पाहिलं का? थांब तू. पाहिलं ना, हे असे चोरटे राहते. तो बापाला तर काही कामा धंदेच नाही. सेंड घे न पावडर घे. आधी थोबाड काळ तर काळ, आणि त्याला लई पावडर बिवडर घ्यायचा लई शॉक आहे. पाहिलं ना तुम्ही? हा हा ना रे, यायला मला वाटतं असं विकणार. अरे. मग काय घरातलं चोरून मग संध्याकाळी येऊन तुमचीच कडी वाजवली असती रात्रीची म्हणजे घ्या. हा ना रे, मला लक्षातच नाही ते गावातल्या. जरा लक्ष द्यायचं. या असे येत्या ना, हे बरोबर डोळा ठेवून राहत्या घरात. हा. किती सोनं नाणं हे काय, तुमच्या सारख्यांना बरोबर याड्यात काढून जाते ते. असं फसायचं नाही. अरे मला लक्षातच नाही गावातलं इकडे असं झालंय मग? म्हणून. मी म्हणलं असं विकणार तू चोरटच होता. त्याला मी काय म्हटलं, आधार कार्ड दाखव. कसा पाळायला पाहिलं ना? दाखवलं नाही तिने आधार. बाहेर का तिकडून उसात नाही शिरला लगेच. बिना चपलाचा त्याच्या चपला इकडेच पडेल. बापरे बापरे, चोरच असेल तो बरं. चोर मग पाळायला का बरं मग चोर नसतात? हा ना. याशी कोणाला येऊन नाही द्यायचं बरं का. मग जरा आहे ना सावधानगिरी बाळगा जरा. हा ना रे भाऊ. मग यायला मला तर वाटतं या आजूबाजूच्या गावांमध्ये पाहिलं ना तुम्ही? हा ना. हे माळसाकोरे झालं, बेरवाडी झालं, बेंडाळी झालं, तळवाडी झाले. पाहिले ना कशा चोऱ्या होऊ राहिल्या? किती चोऱ्या झाल्या तिकडे. मग मी तुम्हाला त्याच्यामुळे सांगू राहिलो, जरा आपण सतर्क राहा जरा. यांची टोळी आहे, हा एकटा नाही राहत. हे फक्त चौकशी करायला येत्या. बरोबर बरोबर. जरा पुढच्या वेळेस नीट लक्ष ठेवून राहा. असे ना कोणाला घरात घेऊन नका येत. मग काळजी घ्या जरा. हा चला, येऊ का मग मी आता? हा बरोबर. बरं झालं मी आलो, नाही तर तुमचा कार्यक्रमात लावून टाकला. काळजी घ्या जरा. आज तो वाचलोय बाबा, परत कधी येणार नाही इकडे.